हे पहा, याला तुम्ही मलाई केक बोलू शकता किंवा कस्टर्ड केक किंवा टोस्ट केक. तर आज आपण ना उन्हाळ्यासाठी हा टोस्ट मलाई केक बनवणार आहोत. टोस्ट किती कडक असतो की नाही बघा, क्रंची असा. आणि हा आपण स्पूननी तोडलेला आहे, तर एकदम सॉफ्ट असा झालेला आहे. आपण केशर टाकलेले आहेत, केशरचा सुगंध, टेस्ट आणि वरून असं हे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीने. आणि तुम्ही पाहू शकता ते ब्रेड एक टोस्ट एकावर एक ठेवल्यामुळे कसे छान लेअर्स आले. तर चला आज आपण हा टोस्ट कस्टर्ड केक बनवूया. तर नमस्कार, विनावडमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. त्याच्यासाठी ना मी इथं हे एक अर्धा लिटर ना गाईचं किंवा म्हशीचं जे कोणतं तुम्हाला पाहिजे ते दूध तुम्ही उकळवून घ्यायचं आहे. आणि हे दूध उकळल्यानंतर ना मी अर्धी वाटी हे दूध बाजूला काढून घेते आहे. पुढे जाऊन सांगते मी तुम्हाला हे दूध कशासाठी काढून घेतलेलं आहे. आणि हे दूध आपण आता ना 25% असं हे आटवून घेणार आहोत. असं आपल्याला पूर्ण बासुंदीसारखं आटवायचं नाही, 25 ते 20% आटवलं ना तरीही चालेल. कारण आता आपण त्याच्यात ना आणि त्याच्या साईड बाय साईड आता आपण मी ते 1 कप पाणी घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नाही अशी अर्धी वाटी म्हणजेच अर्ध कप साखर टाकून घेतलेली आहे. आणि याचा आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही. साखर वितळ अगदी 2 ते 3 मिनटं असं फक्त आपल्याला हे घ्यायचं आहे. म्हणजे साखरेचा पाक साखर वितळवून घ्यायची आहे पाण्यामध्ये. पाक 1 तारी किंवा 2 तारी असा करायचा नाही आहे. साखर वितळी की 1 ते 2 मिनटासाठी फक्त परत आपण हे शिजवून घेणार आहे साखरेचं पाणी. आणि हे दूध आपल्याला सतत असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यावर मलाई येऊ नये म्हणून. आणि आता याच्यामध्ये मी ना चवीनुसार असं 4 चमचे साखर टाकून घेतलेले आहे या दुधामध्ये. आता तुम्हाला जसं गोड कमी जास्त आवडतं ना त्याच्यानुसार तुम्ही साखर टाकून घेणार आहोत दुधामध्ये. इकडे मी साखर पण वितळते आहे, ते मिक्स करून घेते आहे. आणि आपण हे पाक बनवत आहे ना त्याच्यामध्ये मी केशरच्या काड्याही टाकलेल्या आहेत. केशरच्या काड्या टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकल्या तरीही चालतील. पण ना त्याला कलर छान येतो आणि टेस्ट पण छान येते केशरमुळे. आणि आता मी हे दूध पण बऱ्यापैकी छान आटवून घेतलेले आणि गॅस बंद केलेला आहे आणि साखरेचा पण बंद केलेला आहे. आता मी ना या थंड झालेलं आहे दूध, त्याच्यात आता ही कस्टर्ड पावडर टाकून घेते. आणि ही कस्टर्ड पावडर आपण या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. डायरेक्ट आपण या कढईत टाकले ना तर त्याच्या गुठळ्या होतील ना, त्याच्यामुळे याच्यात मिक्स करून घेणार आहोत. याच्यात आपण हे छान मिक्स करून घेऊन ना या आता गॅसवर जे दूध आपण आटवून घेतलेलं आहे 20 ते 25% त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत आणि गॅस ऑन करणार आहोत. आता हे टाकल्यानंतर ना एक थिक होईपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटामध्येच हे थिक होतं. कस्टर्ड पावडरमुळे याला थिकनेस येतो. आणि हे मी गॅस आता मंद आचेवरतीच आहे आणि हे सतत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा अशा प्रकारे आता छान उकळी यायला लागलेली. उकळी आल्यानंतर ना अगदी 2 ते 3 मिनटामध्येच हे छान थिक असं होतं. हे पहा आत्ताच व्हायला लागलेलं आहे ते, तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण हे थंड करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आता ते थंड करून घेतलेलं आहे आणि पाक कोमट घ्यायचा आहे आपल्याला. जर थंड झाला ना तरी आपण पुन्हा कोमट करून घेणार आहोत पाक, म्हणजेच ते साखरेचं पाणी. आणि हे टोस्ट आपण असे हे लेअरनी लावून घेणार आहोत. असे एका ओळीने लावून घ्यायचं आहे. आणि इकडच्या बाजूला ना तर पूर्ण टोस्ट बसत नाही आहे, तर मी अर्धे टोस्ट इकडे लावून घेते आहे अशा प्रकारे. आता आपण इकडे लावून घेऊया. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मुलं घरी आहेत, सारखं खायला काही ना काही थंड हवं असतं. तर अशा प्रकारे तुम्ही हा टोस्टपासून मलाई टोस्ट किंवा मलाई केक, मलाई टोस्ट केक, मलाई कस्टर्ड केक, तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला काही नाव देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही या उन्हाळ्यात नक्की बनवा, खूप छान टेस्टी असं तयार होतो. आता या टोस्टवरनं आपण कोमट पाक टाकून घेतलेला आहे, म्हणजे साखरेचं पाणी. आणि त्याच्यानंतर ना आपण जे कस्टर्डचं दूध बनवलेलं आहे त्याचा हा लेयर द्यायचा आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपल्याला आता हे कस्टर्डचं दूध टाकून घेतलेलं आहे आपण त्याच्यावरती. अगदी व्यवस्थित सर्व बाजूनी टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती आता ना अजून दुसरे टोस्ट ठेवून घेणार आहोत. खूप छान टेस्टी असा हा केक तयार होतो. 4च्या टायमिंगला टी टाईम किंवा दुपारी जेवण झाल्यानंतरही
खूप छान असा हा टेस्टी झालेला आहे तयार. आता याच्यावरती पण आपण साखरेचं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता हे आपण कस्टर्ड दूध टाकून घेणार आहोत. बनवलेलं कस्टर्ड याच्यावर टाकून घ्यायचं आहे सर्व बाजूने आणि बरोबर अर्धा लिटरमध्ये जे 40चं टोस्टचं पॅकेट असतं की नाही तेवढे बरोबर याच्यामध्ये होतात. आणि याला काही जास्त मेहनतही नाही, खूप छान लगेच तयार होतो केक हा. हे पहा सर्व आपण हे छान याच्यावरती कस्टर्डचं हे दूध किंवा कस्टर्ड आपण बनवून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे. आता आपण याच्यावरती आपल्या आवडीनुसार केशर किंवा पिस्ता जे तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत आहेत ते टाकून घ्यायचं आहे. दिसायलाही छान दिसतं आणि केशरमुळं टेस्ट पण छान येते आणि कलरही छान येतो आणि सुगंधही छान येतो. आता याच्यावरती मी ना माझ्याकडे होते पिस्ता ते छोटे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आणि याच्यावरती असं हे टाकून घेतलेले आहेत. आणि आपलं हे कस्टर्ड केक तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे कस्टर्ड केक ते तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा. आणि आपल्याला ना हा फ्रीजमध्ये वेळ कमी असेल तर 2 तास ठेवायचा. तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर ठेवला ना तरीही चालेल, पण कमीत कमी 2 ते 3 तास ठेवायचा आहे. खूप छान तयार होतो. हे पहा टोस्ट किती क्रंची असतात. मी चाकू घेतले नाही, उलट न घेतलेले, त्यांनी असा हा कट करून दाखवते आहे. हे पहा आणि लेयर्सही खूप छान आलेले आहेत आणि टेस्ट तर विचारूच नका, एकदम जबरदस्त. तर अशा प्रकारे या उन्हाळ्यात तुम्ही हे कस्टर्ड केक किंवा मलाई केक बनवून पहा आणि कसं झालं आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे पहा आता मी या बाउलमध्ये काढून घेते आहेत. हे पहा अगदी अलगद आणि व्यवस्थित असा हा छान आणि अगदी पटकन निघतो आहे. खूप याला वेळ लागत नाही आणि खूप छान सॉफ्ट असा हा अगदी केकसारखाच तयार झालेला आहे. कोणी बोलणारही नाही की हे आपण टोस्टपासून बनवलेलं आहे. आणि खूप छान थंड असं हे छान तयार झालेलं आहे केक. तर तुम्हीही नक्की ट्राय करा. हे पहा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तुम्ही पाहू शकता त्याला किती छान लेयर्स आलेले आहेत आणि कस्टर्ड हे किती छान त्याच्यावरती आहे आणि खूप छान टेस्टी असा तयार झालेला आहे. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.